राज्यातील 288 नगरपालिकेचे निकाल काल हाती आले आणि यामध्ये भाजपानं जोरदार मुसंडी जी आहे ती राज्यभरात मारलेली पाहायला मिळाली. मात्र यामध्ये जर आपण प्रामुख्यानं पाहिलं तर तुळजापूर नगरपालिका जी आहे ती राज्यभरात चर्चेत होती. त्याचं कारण असं होतं की तुळजापूर ड्रग्ज प्रकरण गेले वर्षभरापासून गाजताना आपल्याला पाहायला मिळतो आणि यामधील आरोपी जे आहेत त्यांना भाजपनं थेट नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलं आणि त्यामुळं कुठंतरी राज्यभरात ही निवडणूक चर्चेत आली. राज्यभरातील अनेक विरोधक नेत्यांकडून यामध्ये टीका देखील झाली. मात्र जनतेने कौल दिला आणि थेट विनोद पिट्टू गंगणे जे आहेत ते आज नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. स्वतः ते आपल्यासोबत आहेत. मोठा विरोध झालेला होता. विरोधकाकडून मोठी टीका देखील आपल्या उमेदवारीवरून झालेली होती. ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा होता. त्याच्यातून आपल्याला मोठा विजय संपादन झाला आहे. काय भावना आहे? लोकांच्या भावना ही निवडणुकीतून आपल्याला दिसल्या असतील. कारण आता मग मी सांगितलं की एखादी चूक घडल्यानंतर चूक सुधारण्याचा प्रयत्न आई सुद्धा देतील एखादा. त्यामुळे तुळजापूरच्या जनतेनं चूक सुधारून घेईल ह्या आशेनं आणि चूक सुधारले ह्या दृष्टिकोनानं आम्हाला निवडून दिलेलं आहे. तर मला एकट्याला नाही, बहुमतानं आमचे सगळे नगरसेवक, नगरसेविका आणि नगराध्यक्ष हे निवडून दिलं. कारण त्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त राहणार. विशेष करून आपण जर बघितलं तर खासदार ओमराजे निंबाळकर असतील ड्रग्ज प्रकरणावरून सातत्यानं आक्रमक होते. अगदी आपल्याला तिकीट दिलं जाहीर झालं त्यावेळेस देखील त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सातत्यानं ड्रग्ज प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती. आपण त्या प्रकरणात जेलमध्ये देखील जाऊन आलात. मात्र जनतेने आपल्याला कौल दिला. हे सगळं कसं तुम्ही जुळवून आणलं? जुळवून आणण्याचा विषय म्हणजे काय होतं की रामदादावर त्यांनी आधी इलेक्शन लागण्याच्या आधीपासूनच त्यांची तयारी होती की मला पक्षाची उमेदवारी मिळू नये. त्यांना माहिती होतं की आमच्या तुळजापुरामधले सर्व नगरसेवक असतील, आमची टीम असेल, ही आमची एकजूट जी होती. यांना वाटलं की त्या काही कारणाने एकजूट तुटल आणि इथं विस्कटल्यासारखं होईल. त्याच्यासाठी त्यांनी मला न उमेदवारी देण्यासाठी आधीपासून प्रयत्न केले होते. पण माननीय रामदादाचा पक्षाचा माझ्यावर जी विश्वास होता त्या विश्वासाला आमच्या सर्व टीमनं आणि तुळजापूरच्या नागरिकांनी सार्थ पाठिंबा देऊन आम्हाला बहुमतानं परत एकदा तुळजापुरातल्या सर्व जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. कारण आम्ही काम करतो, काम करत राहणार आहोत आणि पुढे बी चांगलं काम करून शहराचा विकास करणार आहोत ही तुळजापूरच्या नागरिकांना माहीत आहे. त्यामुळे आम्ही विजय 100% दादाच्या नेतृत्वाखाली निवडून आलो. एकीकडे ड्रग्ज प्रकरण असेल, अवैध धंदे असतील, तुळजापूरचं नाव अत्यंत मोठ्या प्रमाणावर खराब नाव जे आहे ते बाहेर पडलंय. मोठे अवैध धंदे या ठिकाणी सुरू आहे. ड्रग्ज मोठ्या प्रमाणावर होत आहे. कसं बदलणार आहे ते सगळं? कशा पद्धतीनं चेंज? हे माननीय रामदादाच्या माध्यमातून दादांनी असे काही त्यांनी प्लॅन करून ठेवलेले. कारण ती ही लोक दादाला चांगलं करायला वाईटच म्हणते ती तुम्हालाही माहिती आहे. पण दादा करून दाखवते हे आम्हाला विश्वास आहे. आणि आमची टीम दादाच्या अवैध धंदे असेल ना आणि मी आत्ता म्हणल्याप्रमाणे जी बोंबाबोंब करणारी जी लोक आहेत ह्यांनी फक्त मला एकच सांगावं, तुमच्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो, जी त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत ह्यातला धुतल्या तांदळासारखा कोणता आहे आणि त्या प्रत्येक उमेदवार काय काय गुन्हे आहेत, आज बी शहरामध्ये त्यांचे काय काय धंदे चालू आहेत त्या बोंबाबोंब करणारं सांगावं. नाहीतर तुळजापूरची माफी मागावी, तुळजापूरची बदनामी केली म्हणून. म्हणजे तुमच्या अंगणाला आलं म्हणजे चांगलं आणि आम्ही म्हणजे वाईट का? तुम्ही त्याचा का विचार करून खोटं का बोलता लोकांना? ती बी लोकांना जनतेसमोर सांगा. मग तुमचा एखादा कान पिळका सांगा. आमची चूक एकटेच पिटू गंगा दिसला, बाकीचे काही निवडून आले दुसऱ्या धंदा जर घेत का त्याची त्यांनी माहिती द्यावी आणि तुम्ही त्यांच्याकडून घ्यावी अशी माझी तुम्हाला विनंती. अवैध धंदे तुम्ही आहे म्हणता, कबूल करता. आता हे जे बंद करण्यासाठी तुमचा काय मेगा प्लॅन आहे? कधीपर्यंत हे बंद होऊ शकतं? कारण महाराष्ट्राचे कुलस्वामीने आपल्या इथं मंदिर आहे आणि अशा पद्धतीनं जर बदनामी सातत्यानं होत असेल तर हे बंद झालं पाहिजे असं वाटत नाही का? मी पहिल्यांदा आता काय या खासदारांनी तोंड घेऊन वरी बोलायचं नाही. पहिल्यांदाच मी आता ते सांगितलं, त्यांनी येऊन हे सगळे त्यांच्या स्वतःच्या लोकांचे 2 नंबर धंदे बंद करायचे आणि त्यांनी नाही करू शकले तर आमची टीम करणार. एक हे तुळजापुरात धंदा नाही चालू देणार. पण त्यांनी जे भुकायले तिथं उभारून सांगला इथं सभेत मोठं मोठं बोलणं त्यांनी आधी आपण सुरुवात करावी. जसं रामदासांनी माझ्यापासून सुरुवात केली आहे आणि डायरेक्ट ॲक्शन घेतली, तशी एक तर थोडी ॲक्शन घेऊन लाज वाढवावी. कुठली तर ॲक्शन घ्यावी तेवढीमध्ये बोंबा करायला आव्हान आहे माझं. मंदिरासाठी काय मेगा प्लॅन असणार? कारण आता राज्यभरातून भाविक इथं येतात. नगरपालिका आपल्या इथं आहे. काय वाटतं, काय सुधारणा झाली पाहिजे? सुधारणा तर शिर्डीच्या असेल ना, तिरुपतीच्या असतील, सिद्धिविनायक असेल, दादानी उज्जैनचा असेल, त्या उज्जैनला सुद्धा आम्हाला स्वतः मला पाठवलं होतं. त्या पद्धतीनंच ब्ल्यूप्रिंट दादानी केलेली. प्रत्येक ठिकाणच्या चांगल्या चांगल्या गोष्टी नागरिकांना इथं चांगल्या सुविधा मिळाव्या,
भाविकांना, व्यापाऱ्यांना आणि येणाऱ्या युवक पिढीला व्यसनाधीन न होण्यापेक्षा त्यांनी व्यवसायात गुंतलं पाहिजे हे दादाचं मेन टार्गेट आहे. त्यामुळे दादानी तुळजापूर शहरातल्या युवकांना चांगल्या पद्धतीनं चांगल्या कामाकडे उद्योगाकडे वळण्यासाठी त्यांचा जे प्रयत्न आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 100% दिसणार आहे, एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. की हे होते पिंटू गगने. जर पाहिलं तर तुळजापूरचा विकास चांगल्या पद्धतीने आपण राणा जगदीशसिंह पाटील यांच्या नेतृत्वात करू असा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केला आहे. बालाजी सुरवसे, साम TV, तुळजापूर, धाराशिव.